नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 नोव्हेंबर 2025 आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये 7 तारखेपासून म्हणजे उद्यापासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. पावसाळा संपला, आता परत काही पाऊस येणार नाही, मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांना कोणाला हरभरा पेरायचं तर हरभरा पेरू शकता, गहू पेरू शकता, मका काढू शकता, सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता. त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता. ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे, चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी. उद्या 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. फक्त आज म्हणजे 6 तारखेला आजच्या दिवस फक्त 3 जिल्ह्यामध्ये, कोणता जिल्हा मग? सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला 7 तारखेला चांगली, निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नांदुरा, अकोट, खामगाव, अकोला, वर्धा, नागपूर, भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल. ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल. 8 तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि 9 तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे, म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. पारा निच्चांकी होणार आहे, 12-13 अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे. खूप थंडीची लाट येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता, म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता. आणि कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता. राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं माझा 7 तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर डक साहेब, आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं 7 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे, 7 तारखेच्या नंतर थंडी येणार आहे. तर आता पावसानं विश्रांती घेतलेली असं वाटतंय, कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे. तर आता हरभऱ्याची पेरणी 7 तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा. हो, आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा, गव्हाची करा. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही, आता पाऊस गेला, पावसाळा संपला, आता उद्यापासून पाऊस संपला, म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 7 तारखेच्या नंतर निघून जाणार. 8-9 तारखेला आंध्र प्रदेश, तेलंगणातून देखील निघून जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती. आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, जशी 7 तारखेच्या पुढे तारीख वाढत जाईल तशी थंडी वाढतच जाणार आहे. आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर मध्ये चांगली हुडहुडी भरणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. डक साहेब, काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे, या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही. आता पाऊस निघून गेला. फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हणलो ना, 6 आणि 7 तारीख म्हणजे आज 6 आणि उद्याची 7 तारखेला फक्त 3 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली आणि इकडं माळशेज, इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी 10-20 गावामध्ये थोडाफार पाऊस येईल. पण खूप काय असा पाऊस काही मोठा पडणार नाही. शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकता, कापस व्यवसायाचे वेचू शकता, म्हणून सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी. डक साहेब, काही शेतकऱ्यांना कोरडवाहू हरभरा पेरलं होतं, तर ते पावसाअभावी काही जणांचं मर लागलेली, त्याला बुरशी आलेली. तर त्यासाठी काही उपाय? तर ज्यानं हरभरा पेरलं त्याला ते एक तर फवारणी केल्यावर जमतं, बुरशीनाशक मारावं लागतं. पण त्याच्यानंतर पण तुम्हाला एक माहिती असं सांगतो, माझा 10 वर्षाचा अनुभव आहे. पाऊस हरभरा पेरलं आणि त्याच्यावर लय पाऊस पडला, रानात पाणी साचलं की ते हरभरा मरतच, म्हणून त्याच्यापेक्षा दुबार पेरणी केलेली चांगलं. म्हणजे डक साहेबाचं म्हणणं, पाऊस जर झाला तर हरभरा ते हरभरा मरच लागणार, आता मरतच. पण पुन्हा काय होते, पुन्हा ज्यावेळेस घाटे लागते त्यावेळेस देखील मरतंय. त्याच्यामुळे आता पेरून टाकायचं. मग त्याच्यानंतर आता उलट कसं असतंय, हरभरा गहू पेरायचं सगळ्यात एक सोपं गणित सांगतो. वाटल्यास बघायचं झालं, उद्याच्याला बघा, आपल्या घरी खोबऱ्याचं तेल आहे. खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं. ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की तुम्ही म्हणायचं हरभरा पेरायला हरकत नाही आणि गहू पेरायला हरकत नाही.
बघा डग साहेबांना घरगुती उपाय सांगितलाय. आपल्या घरचं खोबऱ्याचं तेल वाटीत टाकायचं, जर ते जर घट्ट झालं म्हणजे पेरणीची टाइम झालेली, असं डग साहेबांना सांगितलेलं. तर डग साहेब आता जिल्ह्यावाईज आम्हाला सांगा, पाऊस कसा राहील, वातावरण कसं राहील थंडीचं? आता पाऊस तर नाहीच, आता थंडी वाढणार आहे. फक्त मग सुरुवात थंडीची होणार आहे. आज रात्री काल तशी तर आजच सुरुवात झाली. मी म्हणलं 6 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात झाली, आजच सुरू झाली. पण 7 तारखेला मात्र निफाड देखील आता जास्त थंडी वाढणार आहे. त्याच्यानंतर निफाडचं सगळ्या थंडीचं ठिकाण असल्यामुळं तिथं देखील आता 10-11च्या नंतर चांगली तीव्र थंडी येणार आहे. 11-12-13 अंशापर्यंत त्याला पारा घसरणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. मग सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं, सुरुवात होणार आहे 7 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून. इकडून उत्तर महाराष्ट्राकडून म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, जळगाव जिल्हा, पारोळा, त्याच्यानंतर नांदुराच्या नंतर परत बुलढाणा जिल्हा, बुलढाण्याच्या नंतर सिंदखेड राजा, त्याच्यानंतर तिकडं मेकर, खामगाव, अकोट, शेगाव, त्याच्यानंतर तिकडं अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी, अमरावती, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, ह्या पट्ट्यामध्ये उद्या त्याला चांगली थंडी जाणवणार आहे. ती थंडी लगेच 8 तारखेला पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा येणार आहे. मग तिथून काय होणार आहे, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, लगेच 9ला ती थंडी लगेच इकडं महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे जाणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, आदिलाबाद, धर्माबाद, तेलंगणा म्हणजे 9 तारखेला. 10 तारखेला तेलंगणा, कर्नाटक सगळीकडे थंडी लागणार आहे. ऊस तोड कामगारासाठी आनंदाची बातमी. आता काही पाऊस येणार नाही म्हणून तुमच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी. आता फक्त सगळ्यांना म्हणजे 8 तारखेच्या नंतर ह्या नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना स्वेटर घालावं लागते, म्हणजे अशी थंडी राज्यात येणार आहे, म्हणून ही खास करून आनंदाची बातमी. डग साहेब, आता सांगली, सोलापूरचे शेतकरी, द्राक्ष शेतकरी तुमच्या अंदाजासाठी थांबलेले आहेत, त्यानं छाटण्या करायला पाहिजे का आता 7 तारखेच्या नंतर? जे द्राक्ष बागायत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता छाटणी करायला काय हरकत नाही, कारण की फक्त तुमच्याकडे मात्र 8-9 तारखेला धुकं येणार आहे, म्हणून त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या त्या औषधाची तयारी ठेवायची. पण छाटणी करायला काय हरकत नाही. आता पाऊस येत नाही, म्हणजे छाटणी केल्याच्या नंतर 10-12 दिवसाला ते त्या म्हणजे पाऊस यायला नाही पाहिजे, तर तसा पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, म्हणजे वीट उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी. डग साहेब, तुमचा गेल्या व्हिडिओ बघितला होता, तर हरभरा 50 किलो पेराय पाहिजे, एकरी 50 किलो, हे शक्य आहे का गोष्ट? शक्य. तुम्हाला सांगतो मी माझा अनुभव, मी 2011 पासून हरभऱ्यामध्ये स्वतःचा अभ्यास आहे, तर 2011 पासून हेच नाही. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्वी म्हणजे 1982-85ला आमचे आजोबा पंजोबा काय होते, चिबडीच्या जमिनी होत्या. तर चिबडीच्या जमिनीमध्ये त्यावेळेस काय ट्रॅक्टरची अवस्था नव्हती, काहीच नव्हती. मग काय करत, त्या चिबडीच्या जमिनीमध्ये असं दिपाळीच्या नंतर ती जमीन चिबडी राहायची. मग तिथं काही नसल्यामुळे मग हरभरं कसे पेरायचं, तर मला त्यावेळेस अनुभव आहे लहानपणीचा. तर मग काय करायचं, टोपल्यामध्ये हरभरं घेऊन जायचे, सगळ्या चिबडलेल्या रानामध्ये फेकून टाकायचे. मग फेकून टाकल्याच्या नंतर सगळ्या गावाचे जे गाई जनावरं बैल आणायचे आणि त्या रानामध्ये तुडवायचे. मग ते तुडलेल्या बैलाच्या खुरीनं काय व्हायचं, त्या हरभरं जमिनीमध्ये हे व्हायचं. त्याच्यानंतर 10 दिवस वापसा झाले की लगेच ते हरभरं उगवायचं. म्हणजे त्यावेळेस आम्ही इतकं दाट पेरत होतो, त्यावेळेस आवरेज येत होतं. आणि त्याच्यानंतर तीच कल्पना हे केल्याच्यानंतर एकरी 50, तुम्ही काय करा, माझी शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, एकदाच काय करा, 50 किलोनी यावर्षी करून बघा. 40 कोणाला घरात असलं, घरचं बी असलं तर 40 किलो पेरा, जर आणखीन जास्त असलं तर 50 करून बघा तुमच्या त्या एकरभरला उतार येते का नाही. म्हणजे हे स्वतःच्या अनुभवाचे बोलत. डग साहेबांनी सांगितले, तुम्हाला जर बघायचं असलं तर 1 एकर हरभरं, फक्त 1 एकर हरभरं तुम्ही करून बघा, 50 किलो एकरी. 18 इंच पेरा, पेरताना 10-26 किंवा 12-32-16 किंवा हे खत द्या, आणि त्याच्यानंतर त्यासोबत गंधक द्या, बीज प्रक्रिया करा. असं केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला उतार. म्हणजे बीज प्रक्रिया करणं आवश्यकच आहे, आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया करायलाच पाहिजे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं करा, पण बीज प्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करा. तर हे आपण अंदाज डग साहेब आपण घेतलेला आहे. तर भेटूया पुढील अंदाजात. धन्यवाद.